नमस्कार मित्रांनो, आज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. फक्त कमेंटमध्ये 11 वेळेस श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला लाईक करा. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण हो, ही स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. स्वामींचे नामस्मरण रोज करा, भाग्यवंत ठराल. मित्रांनो, स्वामी समर्थ यांचे खूप सुंदर विचार आहेत. जसे की सेवा करायची असेल तर घड्याळात पाहून नका, प्रसाद घ्यायचा असेल तर चव घेऊ नका, सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका, विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका, समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला बघू नका, दान करायचे असेल तर गरज पाहू नका. हेच जर तुम्ही नाही पाहिले व तुम्ही माणुसकी जपली तर तुम्ही स्वामींची भक्ती केली असेही त्यात होते. मित्रांनो, हे घर श्री स्वामी समर्थांचे आहे असे कायम तुम्ही म्हणायचे. श्री स्वामी समर्थ हे घर चालवतात. श्री स्वामी समर्थ महाराज या घराचे यजमान आहेत. आम्ही सर्वजण श्री स्वामी समर्थांच्या परिवारातील आहोत. आमची सुख दुःखे ही आम्ही श्री स्वामी समर्थांची इच्छा समजतो. श्री स्वामी समर्थांच्या इच्छेतच आमचे कल्याण आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपा आहे हेच आमचे जीवित ध्येय आहे. श्री स्वामी समर्थ नामस्मरण आमच्या ध्येयप्राप्तीचे साधन आहे. श्री स्वामी समर्थांचं नाम घेणं म्हणजेच त्यांची कृपा लाभणं. श्री स्वामी समर्थांची कृपा लाभणं म्हणजे जीवन कृतार्थ होणं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींवर भक्ती व विश्वास ठेवा, ते तुम्हाला सर्व काही देतील. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा, नियतीचा फेरा सगळीकडेच फिरतो. पाप पुण्याचा हिशोब हा होतोच. म्हणून कर्म चांगले ठेवा. जर तुमचे कर्म चांगले असतील तर देवही तुमच्या सोबत असेल. जर कर्म वाईट असतील तर देवही तुम्हाला साथ देणार नाही. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल ना तर अशक्य असे काहीच नाही. म्हणून जीवनात आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. तो तुमच्याकडे असला तर तुमचे जिंकण्याचे चान्सेस वाढून जातात व तुम्ही ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करू लागतात. हे लक्षात घ्या. पृथ्वी आप तेज वायू आकाशे वसती समर्थ, आत्मा श्वास देहवृत्ती चैतन्य भरती समर्थ, सृष्टी तेज तेज वृष्टी दृष्टी त्यांची पूर्ण ब्रह्म, उत्पत्ती स्थिती लावला व्यापुनी उरती समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी हे सर्व जगावर प्रेम व दया दाखवणारे आहेत. ते सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करतात, तर आपल्यावर का नाही करणार. आपण त्यांचं मनापासून नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ते नक्कीच तुमच्या पाठीमागे धावत धावत येतील. पाहता पाहता दिवस सरून जातील. तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकून जातील. उगाच मागील दिवसांची चिंता करू नकोस. पुढील दिवस तुझे सोन्याचे न्याहून निघतील. संकल्प कर, मी आहे तुझ्यासोबत, असे स्वामी कायम आपल्याला म्हणत असतात. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच. हे कटू सत्य आहे. हे लक्षात घ्या. कर्म करताना सावध राहा, कारण मी पाहत आहे. तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मी आहे. आधी मी होतो, अंत मी आहे. सर्वव्यापी, सर्व साक्षी, अनंत रूपी समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप तेच असतं. म्हणून सावधान राहा. इथेच राहणार आहे, पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे. एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आणि मीच आहे. त्यामुळं तुम्ही गर्व करू नका व गर्वाचे घर कायम खाली असते हे तुम्हाला माहीतच असेल. म्हणून सगळ्यांना प्रेमाभावाने वागा व सगळ्यांशी प्रेमाने बोला. जसे पिकलेले फळ हे 3 गुणांवर ओळखले जाते. एकतर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो. मित्रांनो, त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा 3 गोष्टीवरून करावी. प्रथम, त्यात नम्रता असते. दुसरे, त्याच्या बोलण्यात गोडवा असतो. तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो. हे लक्षात ठेवा. जन्माला आला आहेस, थोडं जगून बघ. जीवनात खूप दुःख आहेत रे, थोडं सोसून बघ. चिमूटभर दुःखाने कोसळू नको. दुःखाचे डोंगर पचवून बघ. यशाचे चव चाखून बघ आणि अपयश येतं निरखून बघ. घरटं बांधणं सोपं असतं, थोडी मेहनत करून बघ. जगणं कठीण, मरणं सोपं असतं. दोन्हीतला वेदना सोसून बघ. जीवन मरण एक कोडं असतं. जाता जाता एवढं कोडं सोडून बघ.
स्वामी समर्थ कायम तुझ्या पाठीशी असतील. मित्रांनो, स्वामींनी आपल्याला भरपूर काही चांगले विचार दिलेले आहेत. त्यापैकी स्वामी समर्थांचे कोणकोणते बोल किती चांगले आहेत आपण ते जाणून घेऊ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे स्वामी समर्थ म्हणत असतात, बाळा, तो तुझ्या मार्गात चालत आहेस, तुला काही संकटे आली की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे आपले स्वामी समर्थ आहेत. ते कायम आपल्या संकटात आपल्या सोबत आहेत असे ते आपल्याला दावा करत आहेत व ते आपल्यासोबत असतात पण. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योग्य क्षण मी स्वतः चालवतो. स्वामी म्हणतात, जो माझी मनापासून पूजा अर्चना भक्ती नामस्मरण करतो त्याची मी त्याच्या सोबत असतो व त्याच्या संकटांना मी पूर्णपणे नष्ट करून टाकतो. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवायला शिका व स्वामींचे नाम जपायला शिका. आळशी माणसाचे तोंड पाहू नये हे लक्षात घ्या. आळशी माणसाचे तोंड पाहिल्याने तुम्हाला देखील आळस येईल व तुम्ही तुमचे काम करू शकणार नाही. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. मित्रांनो, लक्षात ठेवा, शेतीमध्ये पिकवून खा तुम्ही आणि मिळेल त्यात संतुष्ट जरूर राहा. कारण गर्व केले आणि तुमच्याजवळ मोकार पैसा आला व तुम्ही गर्व केला तर त्याचा काही फायदा नसतो. आपल्याकडे जे आहे त्यात संतुष्ट राहा. देवाने आपल्याला भरपूर काही दिले आहे, कोणाकडे तेवढेही नसते. जा, तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग. म्हणजे कधी कधी आपण जेव्हा चुकतो तेव्हा स्वामी समर्थ आपल्याला माफ देखील करतात. ते इतके उदार मनाचे आहेत की ते आपल्याला आपल्या कुशीत घेतात आणि म्हणतात, बाळा, जा, तुला मी माफ केलेत, पण यापुढे सावधगिरीने वाग असे ते म्हणत असतात. पुढचं ते म्हणतात, भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. स्वामी समर्थ म्हणत असतात, तू तुझ्या संकटांना सामोरे जा. काळ जरी आला, म्हणजे तुला काहीही झाले तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि त्याचा प्रतिकार आम्ही तुझ्या सोबत करू हे लक्षात घ्या. म्हणून स्वामी आपल्याला किती विश्वास देत आहेत व आपल्याला विश्वासात घेत आहेत. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा, राहिलेला काळ आमचे नामस्मरण घालवा, मोक्ष मिळेल. मित्रांनो, स्वामींचे नामस्मरण करता करता तुम्हाला नक्कीच मोक्ष मिळेल हे लक्षात घ्या. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे. आता निर्धास्त राहा. आपण जेव्हा नामस्मरण करतो व स्वामींची भक्ती करतो तेव्हा स्वामी आपल्या कायम पाठीशी असतात व स्वामी स्वयं आपल्या बाजूला येऊन बसलेले असतात व ते आपल्याकडे लक्ष ठेवून असतात. त्यामुळे कोणतेही कामं करायच्या ऐवजी पहिले विचार करून करा की स्वामी आपल्या बाजूला बसलेले आहेत. हम गया नहीं अभी जिंदा है, ये स्वामींचं वाक्य होतं मित्रांनो, की हम गया नहीं अभी जिंदा है. आम्ही तुमच्याकडे लक्ष ठेवून आहोत, चालत राहा तुम्ही पुढे. स्वामी सुखाचे समुद्र आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे हे कल्पतरू आहे. 4 पुरुषार्थ, 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामींकडे वास्तव्यास आहेत. त्यामुळं हे सामान्य माणसा, तू तुझ्या जिभेचे चोचले पुरविणं थांबव आणि ही जीभ स्वामी नामस्मरणात भक्तीकडे वळव. व्यर्थ बडबड करू नकोस, स्वामी चरणाचा दास हो. स्वामी हे अशक्य ही शक्य करून दाखवतील. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण. जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसं दुःखामागेही सुख असतं, जे दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ हे नेहमी गोडच असतं हे लक्षात घ्या. देवांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना तर देव तुम्हाला एकटं कधीच सोडणार नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, स्वामींनी एक गोष्ट सांगितली आहे. उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्यांची पूजा करतात, पण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैन पडत नाही. जर साप दगडाचा असेल तर सर्व त्यांची पूजा करतात, पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात. जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती त्यांची पूजा करतो, पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही. फक्त हेच मला समजत नाही, सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का आहे. लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पुण्याचं काम आहे, तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल. एकदा विचार करून बघा. मित्रांनो, काय रे, काय पाहतोस माझ्याकडे, असे स्वामी म्हणतात. माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर स्थिरवून आहे. माझ्याकडे आशेने जरूर पहा, परंतु लक्षात असू दे,
मला चित्रात फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना पहा आणि वर्तमानात असताना नामात राहा. स्वतः रोप लाव. कोणाचा आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपांवर येणाऱ्या फळांवर अधिकार तुझाच असेल. हे नेहमी लक्षात ठेव. मनाचे खेळ ऐसे सदा चालती, आठवे विसरे तेच ऐसे जनती. भूतकाळाशी भूते आणि स्वतः पुढती, उगा ते निर्माण करी दुःख चित्ती. भविष्याचे स्वप्न मनोरे बांधी चित्ती, आणि उगा चिंता करी अति. दास म्हणे भार घालावा तो स्वामीवरती, मनासी स्थिर करावे स्वामींच्या चरणावरती. मित्रांनो, किती छान वाक्य लिहिलेलं आहे. तुम्ही चिंता कशाला करतात? तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा. स्वामी तुम्हाला तुमच्या संकटात स्वतः येतील, तुमचं संकट निवारण्यासाठी. स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो, त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडते आहे ते श्री स्वामींची इच्छा म्हणून स्वीकारायचे आहे. आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे. बघा, यश तुमच्या पदरात नक्कीच पडेल. ही सोनेरी शब्द अक्षर सुमने इतकी हळुवारपणे घ्यावीत की त्यांची गोडी अमृताला लाजवू पाहते. ही शब्दमाला आपल्या कंठात नेहमी असावी. पाहता पाहता आपले तेजपुंज स्वरूप ती तुमच्या कंठात पांघरू देऊन तुम्हाला सुशोभित करेल. या स्वामी नामाचा सोनेरी फलक तुमच्या कर्तृत्वाला उजाळा देईल व तुम्ही अजरामर व्हाल. तुम्ही भक्त, साधक, उपासक, सेवक, चाकर असे कोण आहात तेही शब्दरूपी सोनेरी कंडांनी सजलेली अक्षरवली तुम्हाला सांगेल. हे नेहमी लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ मनाला खूप मोठा आधार देणारा मंत्र आहे. स्वामी या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचा ओला स्पर्श, अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा फिरवणारे स्वामींचे हात. खरंच हे अनुभवले की जाणीव होते स्वामी प्रत्येक क्षण आपल्या सोबत आहेत. फक्त अंतकरणाने त्यांच्या आपण मारलेली हाक, त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार. जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो ना, सतत त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरला असतो. आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार होय. स्वामींना जी योग्य वाटते तेच ते आपल्याला देतात. विश्वास ठेवा, केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात. त्यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती. कधी कुणाचा हेवा नको, कोणाची निंदा नको. आपल्या पदरी जे आहे त्यात समाधान वाटणे, या गोष्टींमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो. स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही. वेळ आली की समजते. स्वामींची लीला अगाध आहे. मित्रांनो, स्वामींची लीला खरंच अगाध आहे. ते म्हणत असतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द आठवले की स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. स्वामी समर्थांचा मोठा भक्त परिवार आहे. भक्त परिवारकडून स्वामी हे श्री दत्तगुरूंचे अवतार मानले जातात. भगवंतामध्ये तल्लीन असलेला भक्त नेहमीच संकटातून मुक्त होऊ शकतो आणि कर्माचे फळ हे कधी ना कधी मिळतेच, असा ठाम विश्वास भक्त ठेवत असतो. असे मानले जाते, कितीही संकटे आली तरी जोपर्यंत स्वामींचे पवित्र नामस्मरण केले जाईल आणि स्वामींनी शिकवलेल्या जीवनाचे सार स्मरणात राहील, तोपर्यंत हे जीवन नक्कीच सार्थकी लागेल. स्वामी समर्थांचा महिमा आणि त्यांची अवतार केलेले कार्य हे महान आहे. स्वामींचे हे विचार भक्तांच्या समस्यांचे निराकरण करतात. असेच सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे असणाऱ्या स्वामींच्या आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे विचार किती अवश्य आपल्या माहितीसाठी असावेत व आपण ते ऐकावेत, अशी मी इच्छा बाळगतो. उगाची भीतोशी भय हे पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ द्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. आता मित्रांनो, भरपूर लोक असे त्यांच्या मनात प्रश्न असतात की स्वामींचा जन्म कुठे झाला, स्वामी हे कसे आले, त्यांची माता पिता कोण. तर त्यानुसार मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. जन्म कोठे झाला, कोण असती माता पिता, नसे ठाऊक कुणा यती गुरुचा उदय झाला. दिव्य शरीर तेजोमय कांती, आजानुबाहू कौपिन छाटी, नाक कान विशाल भाल, जणू तेजाचा रवी प्रखर. एका प्रचंड वृक्षाच्या खाली एक लाकूड तोड्या लाकडे तोडण्यासाठी तेथे आला. आपणास भरपूर लाकडे मिळतील या हेतूने
तो त्या झाडावर आपल्या कुऱ्हाडीचा घाव घातला व लाकडे तोडावयास लागला. त्याचा घाव चुकून त्या वारुळावर लागला. त्या क्षणी त्या वारुळातून रक्तांची एक चिरकांडी उडाली. ते पाहून लाकूड तोड्या घाबरला. क्षणभर त्याला काय करावे हे सुचेना. लाकूड तोड्याने त्याच अवस्थेत वारुळाची माती लगेच उपसण्यास सुरुवात केली. तो एक तेज पुंज ऋषी त्या वारुळात आसन घालून बसलेला त्याने पाहिला. त्याच्या तेजाची प्रभा सर्वकडे पसरली होती. त्याच्या ऋषीच्या मांडीतून भळाभळा रक्त वाहत होते. हे अघोरी कृत्य आपल्या हातून घडले व आपण पापाचे धनी झालो. आता हे ऋषी आपणास नक्कीच शाप देतील असा विचार त्यांच्या मनात आला. तो दुःख वेगाने रडू लागला. तेव्हा ऋषींनी आपली समाधी विसर्जित केली व ते लाकूड तोड्याकडे मंदस्थित करीत ऋषी पाहू लागले. तेव्हा लाकूड तोड्या लगेच धावत पुढे आला व त्याने त्या ऋषींचे चरण धरले. तो ऋषी म्हणजे नृसिंह सरस्वतींचा अवतार श्री स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाला होता. तो लाकूड तोड्या वारंवार स्वामींची क्षमा मागू लागला. तो म्हणाला, मी बहु अन्यायी परी घातले आपुल्या पायी, क्षमा करुनी लवलाई, अभय द्यावे मज दिना. पायाशी लोळण घेणाऱ्या त्या लाकूड तोड्यास स्वामींनी मोठ्या प्रेमाने उठवले. स्वामींचा स्पर्श होताच त्याच्या अंगातून वीज सळसळली. स्वामी म्हणाले, तुझ्याकडून माझी समाधी भंग पावली व मी प्रकट झालो. तू महान पुण्यवान आहेस, तुझे परम कल्याण होईल. स्वामींनी लाकूड तळ्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्या क्षणी त्याला अपूर्व ज्ञान प्राप्ती झाली व लगेच त्याने स्वामींचे चरण धरले व त्यांच्या अश्रूंनी स्वामींचा चरणाचा अभिषेक केला. दत्तात्रयांचा तिसरा अवतार स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाला. हे ते अंधारातले गडद अरण्य स्वामींच्या तेज प्रकाशाने उजळून निघत होते. स्वामींच्या मुखातून शब्द आले, दत्तनगर, मूळ पुरुष, वडाचे झाड, मूळ मूळ. हे शब्द बोलून स्वामी तेथून पुढील प्रवासास निघाले. तो लाकूड तोड्या श्री स्वामींकडे पाहत उभा राहिला. तेव्हा त्याला साक्षात लक्षात आले की स्वामी गंगेच्या उगमाकडे निघाले आहेत. स्वामींनी गंगोत्रीला काही दिवस मुक्काम केला. गंगेच्या पवित्र स्थानी स्नान करून स्वामी ध्यानस्थ बसायचे. काही समयानंतर स्वामी हिमालयात कैलास पर्वतावर गेले. तेथेही त्यांनी अनेक अद्भुत चमत्कार केले. काही काळ तेथे घालवल्यानंतर ते जगन्नाथपुरी येथे आले. त्या ठिकाणी गुजरातमधील आळवणी बुवा आले होते. योगायोगाने त्यांची स्वामींशी गाठ पडली. ते अत्यंत आजारी होते. त्या अवस्थेत स्वामींनी त्यांना जीवदान तर दिलेच, शिवाय जगन्नाथाच्या रूपात दर्शनही दिले. स्वामींच्या स्पर्शाने त्यांना पुनर्जन्म आठवला. श्री नृसिंह सरस्वतीच्या सहवासात आपण गेल्या जन्मी होतो आणि इतक्यात स्वामींच्या ठिकाणी त्या बुवांना नृसिंह सरस्वती दिसू लागले. जगन्नाथपुरी येथे स्वामींचा महिमा वाढतच होता. सर्व गावातील अनेक लोक त्यांच्या दर्शनात येत होते आणि अनेक दुःखकितांची त्यांनी आपल्या स्पर्शाने जुनाट व्याधीतून मुक्तता केली होती. मित्रांनो, जगन्नाथपुरीला स्वामींची कीर्ती ऐकून सर्वजण हा परमेश्वरी अवतार आहे असेच म्हणत असत. जगन्नाथपुरीहून स्वामी हरिद्वार येथे आले. तेथे गंगाकाठावर त्यांनी मुक्काम केला. लवकरच त्यांची कीर्ती पसरत गेली. तेथे अनेक लोकांचा त्यांनी उद्धार केला. हरिद्वार येथे त्यांचे साधक वाढतच होते. एका पौर्णिमेला गायींवर हात ठेवून दत्तरूपात स्वामींनी सर्व भक्तांना दर्शन दिले. तेव्हा हे स्वामी श्री गुरुदेव दत्तांचेच अवतार आहेत असे सर्व मानू लागले. एकदा स्वामींना आपण कुठून आलात असे भक्तांनी विचारले. तेव्हा स्वामींच्या मुखातून अचानक शब्द पडले, आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, आमचे नाम नृसिंहभान, मूळ पुरुष, वटवृक्षस्थान, दत्तनगर निवासी हो. काही कालक्रमानंतर स्वामी हरिद्वार येथून वायुवेगाने निघाले. ते द्वारकेजवळ आले आणि तेथे स्वामी नारायण सरोवराकडे जाऊ लागले. वाटेत तेथील ब्राह्मणाने त्यांना अडवले व सरोवरा स्नानासाठी दक्षिणा मागू लागले. तेव्हा स्वामी एकाएकी गुप्त झाले. ते काही समयाने त्या सरोवराच्या मध्यभागी आसन घालून पाण्यावर ध्यानस्थ बसलेले त्या ब्राह्मणास दिसले. ते पाहून हा कोणी सिद्धयोगी पुरुष आहे असे समजून गावातील सर्व लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले. स्वामींनी अनेक चमत्कार त्या तीर्थक्षेत्रावर केले. तेथून ते वायुवेगाने अदृश्य होऊन द्वारकेस गेले. ज्या ज्या ठिकाणी ते गेले तेथे त्यांनी लोकांचा उद्धार केला. त्या लोकांच्या पुण्याईने त्यांना स्वामी दर्शन सहवास मिळत होता. ते त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करीत असत. अखेर एका रात्री स्वामी त्यांच्या श्रीकृष्णाच्या द्वारकेतून अंतर्धान पावले. ते थेट गिरनार पर्वतावर प्रकट झाले. तेथील औदुंबराच्या झाडाच्या पारावर
आसन घालून स्वामी ध्यानस्थ बसत. तेथेही त्यांनी एका पंगूला चालते केले. हे समजताच तेथील लोकांचा त्यांच्या दर्शनासाठी ओढ लागली. तेथून स्वामी अंबेजोगाई येथे प्रकट झाले. तेथे गुराख्यांमध्ये ते वास्तवास वावरत होते आणि कुणाला या यतिपुरुषाची कल्पना नव्हती. तेथे राहून त्यांनी अनेक अद्भुत चमत्कार दाखवले. आंबेजोगाईहून ते थेट रामेश्वरी क्षेत्री दक्षिण टोकाला आले. रामेश्वर येथेही अनेक चमत्कार स्वामींनी केले. आपल्या विश्वव्यापी अस्तित्वाची चुणूक तेथील लोकांना दाखवली. तेथून ते शैवपंथी लोकांच्या शिवकांची व वैष्णवपंथी लोकांच्या विष्णुकांची येथे गेले. तेथे त्यांनी त्या दोन पंथात समेट घडविला. हिमालयापासून स्वामींनी संचाराला सुरुवात केली. ती दक्षिण टोकाला सेतुबंध रामेश्वरपर्यंत त्यांनी आपले अवतार कार्य प्रकट केले. या कार्यात अनेकांचा उद्धार केला. त्यात त्या लोकांचे भाग्योदय उजळून आले. एका रात्री स्वामी रामेश्वरजवळ उभे होते. त्यांना लाकूड तोड्याची आठवण आली. ज्याने वारुडावर घाव घातला व आपली समाधी भंग पावली. तेव्हा या साक्षात्कारी पुरुषाने मत्स्य मानवाचे स्मरण केले. आत्तापर्यंत अनेक साधू संत योगी त्यांना भेटले होते, परंतु या लाकूड तोड्याचीच आठवण त्यांना झाली आणि त्यांची पुण्य होती. पुढील प्रवासात ते तेथून निघणार होते. त्यांनी रामाचे स्मरण केले. त्या रात्री लिंगाची पूजा केली आणि तेथे अदृश्य झाले. हिमालयात श्री शंकराचे दर्शन प्रत्यक्ष घडले. तेव्हा त्यांच्या साक्षात्कारी पर्वाची सुरुवात झाली. तर या पर्वाचा शेवट परमश्री शंकराच्या दर्शनाने त्यांनी केला व पुढच्या कार्यात सुरुवात केली. सेतुबंध येऊन स्वामी आकाशमार्गे गुप्त रूपात बीड जिल्ह्यातील राजूर गावी प्रकट झाले. तेथे एका मठात ते राहिले. त्यांचे ते राजबिंडे तेजस्वी रूप पाहून भक्त भारावून गेले. बीड जिल्हा निजामाकडे होता. तेथील एका भक्ताने त्यांची कीर्ती निजामाच्या कानावर घातली व त्या मठाला वर्षासन मिळून मठाचा कायापालट झाला. लोकांच्या झुंडची झुंड तेथे दर्शनाला येऊ लागल्या. आता लोकांची खात्री झाली की स्वामी हे परमेश्वराचे अवतार आहेत. लोकांचे योग त्यांच्या स्पर्शाने भरू होऊ लागले. त्या गावाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले. काही दिवस तेथे वास्तव्य झाल्यानंतर स्वामी अचानक अदृश्य झाले आणि मठात एकच गोंधळ उडाला. पुढे आकाशडीच्या निमित्ताने काही राजूरचे वारकरी पंढरपूरला गेले होते. तेव्हा त्यांना सुखद धक्का बसला. त्यांना भीमेच्या किनाऱ्यावर एक स्वामी पाण्यावर चालत येताना दिसले. ते किनाऱ्यावर आले आणि तडक विठोबाच्या मंदिरात गेले. स्वामींच्या मागोमाग ते लोक गेले. स्वामींना विनंती करू लागले की स्वामी आपण परत राजूर गावी चालावे. परंतु तेवढ्यात स्वामी अदृश्य झाले. राजूर गावातील लोक फार अस्वस्थ झाले. सर्वजण त्यांचा शोध घेत फिरत होते. स्वामींचा एक लाल भारती नावाचा भक्त होता. त्याला दर्शन देऊन त्या सर्वांची अस्वस्थता दूर करावी असे स्वामींनी मनात ठरवले. मंगळवेढ्याच्या वाटेवर एका औदुंबराच्या वृक्षाखाली स्वामी बसलेले होते असे त्या लाल भारतीला दृष्टांतात समजले. ही बातमी सर्वत्र पसरली व सर्वजण स्वामींना भेटण्यास येथे आले. भक्तांनी दर्शन घेतल्यावर त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. तेव्हा आपल्या अस्तित्वाची खूण म्हणून आपल्या पादुका राजूरच्या मठात ठेवण्यास स्वामींनी त्यांना दिल्या. स्वामी तसेच त्या वृक्षाखाली रात्रभर बसले होते. त्या रात्री मंगळवेढ्याच्या एका शेतकऱ्याने स्वामीला पाहिले व तो त्यांच्या दर्शनास तेथे गेला. त्या शेतकऱ्याच्या अंगावरून स्वामींनी हात फिरवला तेव्हा त्याच्या पूर्वस्मृती जाग्या झाल्या व त्याच्या लक्षात आले हे स्वामी समर्थ आहेत. तो गावात आला आणि लोकांना स्वामींच्या भेटीबद्दलची हकीकत सांगितली. तेव्हा सर्व लोक दर्शनासाठी त्या ठिकाणी आले व सर्वांनी स्वामींना गावात येण्यासाठी विनवणी केली. त्यावेळी स्वामी म्हणाले, वेळ आली की मी गावात येईन. दुसऱ्या दिवशी जो शेतकरी शेतावर जात होता तेव्हा त्याचे 2 बैल त्याच्या बरोबर होते. जाता जाता स्वामींचे दर्शन घेण्यास म्हणून तो वळला. तेवढ्यात त्याचा एक बैल एकाएकी खाली कोसळला. तो आचके देऊ लागला म्हणून शेतकरी घाबरला व त्याने स्वामींकडे व्याकुळ नजरेने पाहिले. तेव्हा स्वामींनी त्या बैलाचा एक हाक मारली. त्या क्षणी तो बैल उभा राहिला. शेतकरी त्या बैलासह स्वामींजवळ गेला. त्यांचे चरण धरले आणि तो बैलही पाय टेकून स्वामींपुढे उभा राहिला. या बैलाचा मोक्ष क्षण जवळ आला आहे असे स्वामींनी त्या शेतकऱ्याला सांगितले. थोड्याच वेळात तो बैल स्वामींना फेरे घालून गतप्राण झाला. शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. स्वामींनी तुझे कल्याण होईल असा आशीर्वाद दिला. शेतकरी तेथून सरळ गावाकडे निघाला. स्वामींनी निर्णय घेतला उदकीय सकाळी मंगळवेळा गावात जायची. मित्रांनो, आता महाराजांच्या जन्माविषयी
महाराजांच्या जन्मसंबंधाचे दुसरे एक व्याख्यायिका आहे, ती म्हणजे महाराजांचा जन्म हस्तिनापूरजनिक चेली या खेडे ग्रामात झाला. कारण महाराजांच्या आरतीचा यात उल्लेख आहे. शिवाय महाराजांचे स्वामीसूत हरिभाऊचे परमनिष्ठित भक्त होते. त्यांनी एक अभंग लिहिला आहे. ते जेव्हा मुंबई येथे कांदेवाडीच्या मठात भजन म्हणता असता तेव्हा त्यांचा उल्लेख भजनात असे. तो अभंग असा होता. मित्रांनो, स्वामी माझा अवतरला दिनभक्तांचे काजाला, छेली खेड्या ग्रामामाची झाला अवतार हा सहजी, गोटी खेळण्याचा हा रंग तेव्हा मनी झालो दंग, तेथे होता विजयसिंग आता येथे करू रंग, गोटी विजयसिंग मारी दुसरी गोटी होय करी, गोट्यांचा जो पडला ढिग चकित झाला विजयसिंग, गोटी स्वामी माया झाली स्वामी हस्ती ती शोभली, गोट्या झाळ्या रानो माळ काय मौजेचा हा खेळ, एक प्रहर खेळ केला समर्थे दाविली ती लीला, स्वामी सूत म्हणे झाला अवतार भक्तांचा काजाला. याचप्रमाणे या अभंगावरून त्यांच्या जन्मसंबंधाची निश्चित जागा कुठली हे माहीत नाही. त्यांच्या लीला अगम्य होत्या व त्यांच्या बाबतीत कोणतीही गोष्ट असंवर्णनीय नाही. मोठे मोठे योगी सिद्धी तपस्वी महाराजांच्या दर्शनास येत होते. महाराजा हे दत्तावतार होते यात शंकाच नाही. अशा अनेक प्रचिती भक्तांना आल्या आहेत. आळंदीचे नरसिंह सरस्वती, यशवंतराव चव्हाण, यशवंतराव महाराज, देव मामलेदार असे अनेक साधू स्वामींच्या महाराजांना दत्तावतारी मानत होते. विष्णुबुवा ब्रह्मचारी हे स्वतः मोठे भक्त, वक्ते, वेदांती व विद्वान होते. अशा मार्मिक विद्वानांना स्वामींची प्रचिती आली व त्यांच्याकडूनही दत्तावतारी हा किताब स्वामींना मिळाला आहे. महाराजांच्या वयासंबंधी खालील अशी माहिती उपलब्ध नाही. त्यावेळी साधारण 400-500 वर्षांचे असावे असे काही लोकांचे मत आहे. मात्र महाराजांच्या आरतीवरून ते छेली ग्रामी प्रथम अवतरले असे जाणते लोक म्हणतात. तो दिवस चैत्र शुद्ध तृतीया होती, ज्यावेळी स्वामीसुताने जोशीबुवा यांच्याकडून महाराजांची पत्रिका बनवली व ती स्वामींपुढे ठेवली. तेव्हा स्वामींनी नौबत वाजवण्यास सांगितले. त्यावरून ती पत्रिका त्यांना मान्य होती. गोटीने खेळ केला स्वामी हाती आली शोभा. मित्रांनो, मंगळवेढा येथे सन 1838च्या सुमारास स्वामी आले. तेथे सुमारे 12 वर्षे वास्तव्य होते. परंतु त्या काळात त्यांना तेथे विशेष प्रसिद्धी मिळाली नाही. त्याचे कारण ते दिवसभर अरण्यात असत, कधीकधी गावात येऊन बसत. तेव्हा गावातील लोक त्यांची काळजी घेत. त्यांना जे आणून देत तेवढंच ते खाऊन राहत असे. गावातील लोक हा कोणी प्रथम वेडा बुवा आहे असे समजत असत. शेवट त्यांच्या अद्भुत लीला पाहून लोकांची श्रद्धा श्री स्वामींच्या ठिकाणी बसली. मंगळवेढा येथे आल्यावर स्वामी औदुंबराखाली बसले होते. पहाटेची वेळ होती. स्वामींच्या सभोवती प्रकाश पडला होता. कृष्णभट नावाचे गृहस्थ देवपूजस्थ व फुले आणण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांनी यतिपुरुषाला पाहिले व त्यांचा साष्टांग नमस केले. स्वामींनी डोळे उघडले व त्यांना म्हणाले, तुझी दत्तोपासना अनेक जन्मांची आहे. हा तुझा अखेरचा जन्म आहे. तुला काय हवे आहे ते माग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. कृष्णभट म्हणाले, मला काही नको, तुमचे दर्शन झाले हेच माझे भाग्य मी समजतो. म्हणून त्यांनी स्वामींच्या चरणाला घट्ट धरले. कृष्णभटांनी गोळा केलेली फुले स्वामींना वाहिली व म्हणाले, स्वामी आपण माझ्या घरी चलावे. आम्हा दोघा पतीपत्नींच्या तुमच्या सेवेची संधी मिळावी. तुम्ही जा, मी तुमच्या घरी येईन. स्वामींचे शब्द ऐकून त्यांना अत्यानंद झाला व ते घरी परतले. कृष्णभट गरीब होते. एक साध्या घरात ते राहत होते, परंतु चेहऱ्यावर सात्विक भाव व समाधान दिसत होते. एके दिवशी स्वामी त्यांच्या घराबाहेरील ओट्यावर येऊन बसले. कृष्णभटाने त्यांना आत नेले. दोघा पतीपत्नीने त्यांची मनपूर्वक पूजा केली. स्वामी तृप्त झाले व म्हणाले, आता नैवेद्य काय देणार. दोघांचे डोळे ओलावले, पण घरात नैवेद्यास काही नव्हते. लगेच त्यांची बायको गावात पहिल्यावर दूध आणण्यास गेली, पण तिला दूध मिळालेच नाही. तेव्हा स्वामी म्हणाले, अगं गोठ्यात गाय आहे, तुझा दुधाची कमतरता कशी असेल. ती बाई म्हणाली, स्वामी आमच्या गायीचे दूध आटले आहे. तिचे शब्द ऐकताच स्वामींनी तिला भांडे घेऊन दूध काढायला बस असे सांगितले. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे ती गोठ्यात जाऊन दूध काढू लागली. तेव्हा कासंडी भरून गायीचे दूध निघाले व दिलेले पाहून त्या दोघांना नवल वाटले. गावात ही बातमी पसरली व लोकांचे थवे स्वामींच्या दर्शनाला कृष्णभटांकडे झेपावले. होता पदी भाव स्वामी घेती अशी धाव. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जनाबाईच्या विठ्ठलाच्या रूपात दर्शन. मंगळवेढ्यात जनाबाई नावाची विठ्ठल भक्तश्री राहत होती. ती दरवर्षी पंढरपुराची वारी निर्मित करीत होती. जेव्हा स्वामी मंगळवेढा येथे परतले
तेव्हा त्यांची कीर्ती ऐकून ती दररोज त्यांच्या दर्शनाला जाऊ लागली. विठ्ठल भक्त जनीची स्वामीनिष्ठा रोज वाढत चालली. एकदा आषाढी वारीची वेळ आली म्हणून जनी फुले घेऊन स्वामींच्या दर्शनाला गेली व दर्शन घेऊन स्वामींना म्हणाली, आज मी पंढरीच्या वारीला प्रस्थान ठेवणार आहे. आपला आशीर्वाद असावा, परंतु मी वारीहून परत येईपर्यंत आपल्या दर्शनाला मुकणार आहे, असे म्हणून ती रडू लागली. स्वामींनी जनीकडे पाहिले व म्हणाले, अगं, आम्ही तुझे बरोबर आहोत, तू काळजी करू नकोस. जनी वारीला निघाली. जनीच्या मुखामध्ये आजपर्यंत विठ्ठलाचे नामच होते. आता त्याला स्वामींच्या नावाची जोड लागली. पांडुरंगाचे नाम सतत मुखात असल्यामुळे तिला एकटेपणा कधीच जाणवत नसे. पंढरपूर अगदी जवळ आले असता अचानक मुसळधार पाऊस चालू झाला व सर्वजण प्राणी पाणी झाले. जनी मनात घाबरली. आता मी कशी पोहोचणार? पांडुरंगाचे दर्शन कसे होणार? इतक्या विजा कडाडल्या व त्या प्रकाशात तिला स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर दिसली. तिला आठवले, स्वामी म्हणल्याप्रमाणे आपल्या बरोबरच आहेत, म्हणून तिने स्वामींचा जप करण्यास सुरुवात केली. स्वामी नावात जनी दंग झाली. पाऊस पडताच होता तोच पुढे पाणी साचल्यामुळे जनी बाजूला उभी राहिली. तितक्याच त्या पाण्यातच तिला परत स्वामींची मूर्ती दिसली व दुसऱ्या क्षणी पांडुरंगाचेही दर्शन तेथे झाले. स्वामींची ही लीला पाहून जनीने निश्चय केला, आता पंढरीला येण्याची जरुरी नाही. स्वामी हेच आपले पंढरपूर व स्वामी हेच माझे विठ्ठल. पांडुरंग पांडुरंग म्हणत ती पंढरपूर वाटेवर मार्गी क्रमू लागली. पाऊसही थांबला. स्वामींची साथ आपल्याला सोबत आहे या समाधानाने तिने वारी निर्धास्तपणे पूर्ण केली. आता वारीला जाण्याची जरुरी नाही व स्वामी हेच आपले पंढरपूर आहे, असे म्हणून तिने स्वामींच्या सेवेत उर्वरित आयुष्य घालवले. मित्रांनो, स्वामींना भरपूर लोक भरपूर प्रेम करत होते व त्यांचे अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. ते तुम्ही ऐकत जावा व तुमची स्वामींवरची श्रद्धा ही वाढत जाईल. कारण स्वामींवर श्रद्धा ठेवणारे लोक इतके मन मोकळ्या बुद्धीचे व मन मोकळ्या मनाचे होते की ते एकदम मनापासून व हृदयापासून स्वामीची सेवा करत असत व स्वामीही त्यांच्या भेटीला येत असत व स्वामीही त्यांचे संकट दूर करण्यासाठी येत असत. म्हणून तुम्ही पण एवढ्या प्रेमाने व उदार मनाने स्वामींचे नाव घेतले पाहिजे की स्वामी खरंच तुमच्या मदतीला नक्कीच येतील. मित्रांनो, बसाप्पा तेल्यास धनप्राप्ती झाली होती तर त्याविषयीची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. बसप्पा हा तेली मंगळवेढ्यास राहत असे. तो अत्यंत गरिबीत दिवस काढत असे. एकदा तो जंगलात लाकडे आणण्यास गेला होता. तेथे फिरत असता कंटकाची शय्या करून त्यावर एक दिगंबर साधू निद्रिस्त झाल्याने त्याने पाहिले. तेव्हा हे महाराज साक्षात अवतारी आहेत अशी त्याची खात्री होऊन तो त्या दिवसापासून महाराजांची एकनिष्ठ भक्ती करू लागला. घरी बायको काबाड कष्ट करून पोट भरत असे. नवरा वेड्याच्या नादी लागला. कामधंदा काही करत नाही म्हणून ती दुःखी होती. असा बराच काळ बसाप्पा दररोज महाराजांची सेवा करीत होता. शेवटी त्यांची एकनिष्ठता पाहून महाराज त्यांच्यावर प्रसन्न झाले व त्यांचे दारिद्र्य दूर करण्याचे त्यांचे मनात आले. एका संध्याकाळी महाराज जंगलात फिरत होते. महाराजांच्या मागोमाग बसाप्पाही फिरत होता. सूर्य अस्तनास आला. त्याच्याबरोबर एकदम जंगलात हजारो सर्प दिसू लागले. सगळीकडे सर्पच दिसत होते. हे दृश्य पाहून बसाप्पा घाबरून गेला व स्वामींच्या चरणी लागला. तेव्हा त्याला अभय देऊन महाराज म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत तू या सर्पातून तुला हवे तितके सर्प तुझ्या वस्त्रात घे, घाबरू नकोस. हे शब्द ऐकून त्याने आपले वस्त्र एकाच सर्पावर टाकले व तो सर्प उचलून घेतला. त्याबरोबर बाकी सर्व रानातील सर्प नाहीसे झाले. महाराज व बसप्पा नंतर गावाकडे परतले. महाराजांनी बसप्पाला आज्ञा दिली व की घरी जाऊन तुझ्या संसारात आनंदाने राहा. महाराजांना वंदन करून बसप्पा घरी गेला. जवळील गाठोडे शोधून पाहतो तो सर्पाच्या ऐवजी भावनकाशी सोन्याची लगड त्याच्या दृष्टीस पडली. दोघेही आनंदित झाले. दुसऱ्या दिवशी उभयता महाराजांच्या दर्शनास गेले. महाराज अक्कलकोट येथे आल्यावर बसप्पाच्या प्रतिवर्षी महाराजांच्या दर्शनात तेथे येत असे. पुढे तो स्वामींचा श्रेष्ठ भक्त झाला. भाव तेथे असे देव उभा. म्हणजे तुमच्यात जर प्रेमळ भाव असेल तर तिथे देव हा उभाच असतो, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, ते कायम आपल्या पाठीशी आहेत. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, त्यांचं नाव तुम्ही तोंडावर घ्या व त्यांचं नामस्मरण करा, ते तुमच्या मदतीला नक्कीच येतील. पटवर्धन कुटुंबीय होतं. त्यांचे स्वामींना गणेश रूपात दर्शन झाले होते. त्याबाबतची एक कथा आहे. ते मन शुद्ध असेल तर तुम्हाला भगवंत दर्शन हे घडतेच असे त्याने आपल्याला जाणवते.
तर ती मी कथा तुम्हाला आता ऐकवतो. एकदा स्वामी मंगळवेढ्याहून चळंबे गावी आले. तेथे ते एका औदुंबराच्या झाडाखाली बसत असत. चळंबे गावात पटवर्धनांची वस्ती अधिक होती. सर्व पटवर्धन एकत्र आले आणि त्यांनी ठरवले की स्वामींची अखंड सेवा करायची, त्यांची नित्य पूजा करायची. नैवेद्य म्हणून रोज मध्यान्ही प्रसादाचे ताट स्वामींपुढे ठेवायचे आणि रात्री फळांचा नैवेद्य दाखवायचा. आजपर्यंत आपण प्रतिमेची पूजा केली, आता प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा करण्याचे भाग्य मिळाले आहे. रामदासी बुवांच्या मठातील चमत्कार सर्वांनी अनुभवला होता. पटवर्धन हे गणपती भक्त होते, त्यामुळे प्रत्येकाच्या घरात गणपतीची पूजा नित्य निष्ठेने चालू असे. स्वामींची पूजाही ते तितक्याच निष्ठेने करीत होते. एकदा भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीचा दिवस होता. सर्व पटवर्धनांच्या घरी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. आरती म्हणण्याच्या वेळी एक विलक्षण चमत्कार घडला आणि सर्व पटवर्धन मंडळी बुचकळ्यात पडली. प्रत्येकाच्या घरी गणपतीच्या जागी स्वामी प्रकट झाले आणि सर्वांना मकरात त्यांचे दर्शन घडू लागले. सर्वांना तेव्हा आश्चर्य वाटले व त्यांची खात्री झाली की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे परमेश्वराचेच मूर्त स्वरूप आहे. आरती संपवून सर्वजण बाहेरील औदुंबराजवळ आले तेव्हा स्वामी तिथेच ध्यानस्थ बसलेले सर्वांना दिसले. सर्वांनी स्वामींना साक्षात नमस्कार घातला आणि स्वामींची पूजा केली. आरती म्हणली व तवक खाली ठेवून स्वामी नमस्कारण्यासाठी सर्वांनी हात जोडले. तेव्हा त्यांना स्वामींनी गणेशाच्या स्वरूपात दर्शन दिले. नैवेद्याचे मोदक सर्वांना प्रसाद म्हणून स्वामींनी दिले. इतक्यात तेथे एक उंदीर आला. स्वामींनी त्याला जवळ केले व त्या उंदराबरोबर तेही क्षणात गुप्त झाले. त्या झाडाखाली फक्त स्वामींच्या पादुका दिसत होत्या. चळंबेमधून स्वामी अदृश्य झाले. हे क्षणार्धात परत मंगळवेळास आले. गावातील लोकांना दिवाळीसारखाच आनंद झाला. तेथे स्वामींनी अनेक चमत्कार करून लोकांची दुःखे हरण केली. म्हणून म्हणतात ना, आपलं मन शुद्ध असेल ना तर भगवंत दर्शन हे आपल्याला घडतच असते. व तुम्ही मनापासून जर भक्ती केली असेल ना तर स्वामी हे तुम्हाला दर्शन नक्कीच देतील व तुमच्या मार्गातील सर्व काटे व संकटे हे दूर करतील. मित्रांनो, आपले मन जेव्हा पाक असते व ते एकदम स्थिर असते व भगवंत नामात गुंतलेले असते तेव्हा स्वामी समर्थ आपल्याला नेहमीच त्याचे भरपूर असे दर्शन व स्वामींचे चमत्कार आपल्याला घडून आणत असतात. म्हणून स्वामींची सेवा ही निष्ठांत व प्रेमळ मनाने केली पाहिजे व पाक मनाने केली पाहिजे. मनात एकदम शुद्धता ठेवली पाहिजे व शुद्ध मनाने हे स्वामींची सेवा केली पाहिजे. स्वामी त्यामुळेच म्हणत असतात की तुम्ही माझे नाम घ्या, मी तुमच्या सदैव पाठीशी राहील. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतो की तुम्ही स्वामी नाम हे जपले पाहिजे व स्वामींचे नामस्मरण हे केले पाहिजे. कारण नामस्मरणात जी ताकद आहे ना ती कशातच नाही. नामस्मरण तुम्ही जेवढे जास्त केले तेवढे स्वामी अनुभव तुम्हाला जास्त देतील व तुमच्या पाठीशी ते कायम उभे राहतील, हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही भक्ती ही प्रेमाने केली आहे व निस्वार्थ मनाने केली आहे. म्हणून निस्वार्थ मनाने केलेली भक्ती ही लवकर पावते असे म्हणतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामी नामस्मरणाशिवाय जीवनात दुसरा कोणता पर्याय नाही व तुम्ही स्वामींची भरपूर भक्ती केली पाहिजे व त्यांची सेवा देखील केली पाहिजे. प्रत्येक दिवशी स्वामीरायांकडे मागा जे तुम्हाला मागायचे आहे. स्वामी तुमच्या संकटात नेहमी त्यांच्या उभे राहतील. व एवढे लक्षात ठेवा, प्रसंग कोणताही असतो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भली सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे किमान तुमचे वाईट दिवस सुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाही व तुमच्यावर तसे दिवस येऊ देणार नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे तो मन शांतीच्या शोधात फिरत आहे. ज्यांच्याकडे मन शांती आहे तो पैशांच्या मागे लागतो. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. कारण गुरुमाऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, म्हणजेच महाराजांची सेवेकरी. असा एकतरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवावा ज्याच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. तेथे महाराज आहेत, तेथे समस्त ब्रह्मांड वास करते, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही भगवंताच्या नामस्मरणात गुंग राहा. चला आज स्वामींना आपण प्रार्थना करूया. हे स्वामी समर्था, तुझ्या नामाचा महिमा इतका आगाध आहे की कदाचित तुला माहीत नसेल. या नामाच्या भक्तीने तुझ्या सद्गुण रूपाचे दर्शन होतेच, पण तुझ्या मूळ निर्गुण स्वरूपाचा सुद्धा अनुभव येतो.
मित्रांनो, पेढा कसाही कुठून बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरण हे कसेही केले व कुठेही केले तरी ते स्वामींपर्यंत पोहोचतेच हे निश्चित आहे. व स्वामी म्हणत असतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून त्यांचे नामस्मरण जरी केले आणि काहीच केले नाही तरी ते आपल्या पाठीशी असतात, कारण आपण त्यांचे नाम सतत तोंडात ठेवत असतो व सतत जपत असतो. हे लक्षात ठेवा व स्वामींची भक्ती हे निस्वार्थ मनाने करत राहा. तुम्हाला त्यांचे अनुभव नक्कीच येतील. मित्रांनो, एवढे बोलून मी हा व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, चला तर मग अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय श्री हनुमान. धन्यवाद.